वळूया त्या बातमीकडे। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे। देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे। अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। गटनेता निवडीच्या प्रस्तावावरती देखील चर्चा होणार आहे, विचारमंथन होणार आहे। तरी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादीची एक बैठक होणार आहे आणि यामध्ये अजित पवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे। गटनेता निवडीच्या प्रस्तावावरती देखील चर्चा होईल। आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं व्यक्तिशः माझ्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक होणार आहे। देवगिरी निवासस्थानी ही बैठक होणार आहे आणि या सगळ्या संदर्भातील अपडेट पुन्हा एकदा शुभम उमाळे यांच्याकडून जाणून घेऊयात। शुभम, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची देवगिरी निवासस्थानी बैठक होणार आहे, बैठकीसंदर्भातील ताजी अपडेट। अर्थातच तेजस, देवगिरी या निवासस्थानी अजित पवार यांना भेटण्यासाठी सर्व विजयी आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत। गटनेता जो आहे तो गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे आणि कुठेतरी अजित पवार यांचंच नाव जे आहे चर्चेत आहे की अजित पवार यांनाच आपण गटनेता करूयात। सोबतच फॉर्म्युला महायुतीचा असा ठरत आहे की 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असेल, त्यानुसार राष्ट्रवादीमधनं अजित पवार हेच उपमुख्यमंत्री असतील। याच्यावर जो आहे शिक्कामोर्तब काही वेळ आधीच झालेला आहे आणि अर्थातच अजित पवार यांना भेटण्यासाठी सगळेजण येत आहेत। सोबतच एक महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत पराभूत झालेले जे उमेदवार आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। जिशान सिद्दीकी, संजय काका पाटील, सुनील टिंगरे आणि नवाब मलिक हे चारही जे आहेत उमेदवार होते रिंगणात राष्ट्रवादीकडनं, ते देखील अजित पवार यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अजित पवार गट जो आहे तो पूर्णतः मजबूत आहे, एकजूट आहे, हेच दाखवण्याचा प्रयत्न जो आहे सर्वांसाठी होत आहे आणि त्याच अनुषंगाने अजित पवार यांची भेट घेण्यासाठी देवगिरीवर जी आहे गर्दी होऊ लागलेली आहे। तेजस, अगदी धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।